त्याचबरोबर समृद्धी महामार्गावर 13 ठिकाणी कांद्याच्या महाबँक देखील आपण स्थापन करण्याचा निर्णय घेतला। असे अनेक निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतले, विदर्भासाठी देखील अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले। परंतु मी खाली त्याची माहिती दिली आणि वरती आमच्या उपमुख्यमंत्री महोदयांनी दिली, त्यामुळे मी पुन्हा विदर्भाचे जे निर्णय आहेत ते या ठिकाणी सांगण्याची मला आवश्यकता वाटत नाही, कारण यामध्ये अनेक निर्णय सिंचनाचे प्रकल्प असेल, मगाशी सांगितलं 29 सिंचन प्रकल्प जे आहेत ते विदर्भातले, एकूण 65 सिंचन प्रकल्प, जवळपास 64 पैकी 29 सिंचन प्रकल्प जे आहेत ते विदर्भातले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर जमीन सिंचनाखाली त्यामुळे येईल आणि शेतकरी राजाला मोठा फायदा त्यामध्ये होईल। कांद्याची महाबँक आता सांगितलं मी, ते शेतकऱ्यांचा कांदा किंबहुना इतर जी उत्पादनं नाशवंत उत्पादनं जी खराब होतात त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान होतं आणि म्हणून शास्त्रज्ञ आपले काकोडकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कांद्याची महाबँक आपण सुरू करतोय। 13 ठिकाणी समृद्धी महामार्गावर त्याच्याने इतरही उत्पादनांना फायदा होईल। मराठा आरक्षणासारख्या महत्वाच्या आणि संवेदनशील विषयावर देखील या सभागृहामध्ये अधिवेशनामध्ये तब्बल 3 दिवस सदस्यांनी भाग घेतला आणि अतिशय विस्तृतपणे त्यावर चर्चा केली आणि त्यानंतर त्यामध्ये शासनाला देखील काही सूचना त्यांनी केल्या आणि अतिशय साधक बाधक चर्चा या अधिवेशनामध्ये त्याच्या बाबतीत देखील झाली आणि त्यामुळे शासनाने देखील निर्णय घेतला आणि मी माझ्या भाषणात देखील सांगितलं की मराठा समाजाला टिकणार आणि कायद्याच्या चौकटीत बसणार आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि हे देत असताना ओबीसी समाज असेल, इतर समाज असेल, कुठल्याही समाजावर अन्याय न करता त्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया जी आहे ती आमच्या सरकारने सुरू केलेली आहे। त्यामध्ये मागासवर्ग आयोग पुनर्गठित केलेला आहे आणि त्याचं काम युद्ध पातळीवर सुरू झालेलं आहे। त्यांना विनंती केली आहे आणि त्यामध्ये त्यांना भोसले इन्स्टिट्यूट, टाटा असेल, इतर संस्था ज्या आहेत त्या मदत करतायत। त्याचबरोबर शासनाला या संदर्भामध्ये मार्गदर्शन आणि सल्ला देण्यासाठी जस्टिस भोसले कमिटी यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी आम्ही स्थापित केली। त्यामध्ये जस्टिस गायकवाड, जस्टिस शिंदे यांचा समावेश आहे आणि एकंदरीत या सर्व जी टीम आहे त्या टीमच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात योग्य ते मार्गदर्शन होईल। सरकार पूर्णपणे युद्ध पातळीवर काम करत आहे आणि आपली शासकीय यंत्रणा देखील आहे, ही यंत्रणा देखील आम्ही पूर्णपणे या कामी लावलेली आहे। त्यामुळे 1 महिनाभरामध्ये जो मागासवर्ग आयोगाचा अहवाल म्हणजे 1 फेब्रुवारी पर्यंत 1 जानेवारी पूर्ण महिना मिळतोय। आता आणखी 8-10 दिवस आहेत, 8 दिवस आहेत या शेवटच्या डिसेंबरचे, जानेवारी पूर्ण 25 पासून 6 दिवस आहेत आणि जानेवारीचा पूर्ण महिना आहे आणि फेब्रुवारीमध्ये आज मराठा मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर त्यावर आवश्यकतेनुसार विशेष अधिवेशन बोलवून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे, सभागृहाने सांगितलेला आहे। सुदैवाने क्युरेटिव्ह पिटिशन जी आहे ती देखील सुप्रीम कोर्टामध्ये जी आम्ही फाईल केलेली आहे त्यावर देखील एक विंडो ओपन झाली आहे आणि त्यामध्ये देखील लिस्टिंग करून प्रोसेसमध्ये ती ऐकण्याची एक अशी आशा निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे देखील